गुड मॉर्निंग सर्वांना. तर दिवसाची सुरुवात मस्त अशा तुम्हाला चिनी गुलाबाचं फूल दाखवून करते. आपल्या कुंडीतल्या चिनी गुलाबाला ना मस्त असं गुलाबी कलरचं फूल आलं होतं. तर सकाळी सकाळी म्हटलं तुम्हाला दाखवावं की ते सुंदर फूल आले. ते मस्त अशी गॅसची पूजा केली आणि मग नाश्त्यासाठी इथं आले होते. तर नाश्ता आज मी करणार होते हिरव्या मुगाचा आज पराठा करणार होते मी. तर त्याच्यासाठी मी हिरवे मूग रात्रीच भिजत घातले होते आणि बघा मस्त आज भिजले होते. आणि आता मी त्याला मिक्सरमध्ये लसूण आणि मिरचीसोबत बारीक करून घेणार आहे. नाश्ता बनवतच ना 2 दिवसापाठी मग एका ताईंनी मला कमेंट केली होती. त्या कमेंटचं उत्तरसुद्धा मी नक्कीच देईन. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. ज्यावेळेस मी नाचणीचा जो थालीपीठ बनवलं होतं ना ते सुद्धा खूप छान झालं होतं आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला. तर त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर चला म्हटलं आज तुम्हाला हिरव्या मुगाचा पराठासुद्धा दाखवूयात. तर हिरवे मूग मी मिरचीसोबत आणि लसूणसोबत असे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. आपण आप्यासाठी जशी कन्सिस्टन्सी ठेवतो ना तशी सेम ठेवली. अजिबात पाणी घालून मी त्याला वाटलं नाही. एकदम बारीक पेस्ट करून घेतली त्याची. त्याच्यानंतर आता मी ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करते. आता जेवढं तुम्ही मूग घेतलेले आहेत तेवढंच तुम्ही गव्हाचं पीठ घ्या प्रमाणानुसार. आता मी ते नाश्त्यापुरतंच बनवणार आहे त्याच्यामुळे फक्त 1.5 वाटी मी गव्हाचं पीठ घेते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकला चिरलेला कांदा आणि नंतर कोथिंबीर. आता तुम्ही याच्यामध्ये भाजीपालासुद्धा ॲड करू शकता. जसं की मूग वाटतानाच तुम्ही त्याच्यामध्ये गाजर वगैरे अशा गोष्टी टाका. माझ्याकडे आता ते अवेलेबल नाही म्हणून मी ते टाकलं नाही. कोथिंबीर टाकल्यानंतर हळद, धना-जिरा पावडर, थोडेसे अख्खे धणे, थोडंसं ओवा आणि चवीनुसार मीठ घालून हे मी सगळं पहिल्यांदा न पाणी टाकताच सगळं मळून घेते आणि मग आवश्यकतेनुसार पाणी घालते आणि मग एकसाथ सगळं एकजीव करून घेते. एका प्लेटमध्ये थोडेसे तीळ पण मी एक्स्ट्रा काढून ठेवले होते. का तर पराठ्याला वरून मी तिळाने गार्निश करणार होते म्हणून मी त्याच्यासाठी तीळ काढून ठेवले होते. तर बघा अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे. एकदम सॉफ्ट पण नाही आणि एकदम जड पण नाही. थोडंसं सैलसरच मी पीठ मळून घेतलं आणि आता मी त्याचा पराठा करायला घेतला. हे हिरव्या मुगाचे पराठे ना खायला एकदम चविष्ट लागतात आणि आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरतात. तर आजकाल मी मल्हारसाठी थोडंसं असंच काहीतरी हेल्दी बनवण्याचा प्रयत्न करते. का तर आता पावसाळ्याचे दिवस आलेत आणि आपल्याला थोडंसं क्रेविंग होते काहीतरी खाण्याची. मग त्याच्यामध्ये ना भजी, वडापाव असा प्रकार खाल्ला जातो आणि मग आपण खाल्लं की मग मुलांनासुद्धा त्याचीच क्रेविंग होते. म्हणून मी मल्हारसाठी असं काहीतरी दरवेळेस नवीन करण्याचा प्रयत्न करत असते. थोडासा आवाज बसला आहे माझा तर तुम्ही समजूनच घ्याल. तर तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर देते. तर त्या ताईंनी मला कमेंट केली होती की बाळाला सांभाळून तुम्ही व्हिडिओ कसे करतात, म्हणजे मल्हारला सांभाळून तुम्ही व्हिडिओ कसे बनवता. तर मी तुम्हाला त्याचा आन्सर देते की ज्यावेळेस माझे तुम्ही व्हिडिओ पाहतच असाल की सगळ्यात जास्त व्हिडिओ तर माझे मॉर्निंग रुटीनचेच असतात, म्हणजे नाश्ता, जेवण, दुपारच्या जेवणाचेच असतात. तर हे व्हिडिओ ना मी ज्यावेळेस अहो असतात ना त्यावेळेसच शूट करायला घेते. एरवी नाहीतर मल्हार झोपला असेल ना त्यावेळेसच शूट करायला घेते मी. अहोसोबत असले ना तर थोडंसं मला मोबाईल वगैरे पकडण्याची मदत होते. जसा स्टँड आहेच पण काही शूट असे असतात ना की जरा झूम वगैरे केल्यावरती छान वाटतं. तर तसे व्हिडिओज मी अहो असतानाच शूट करून घेते आणि नंतर तर मग दिवसभर माझी एडिटिंग वगैरे चालू असते, अपलोडिंग चालू असते. तर असं मी व्हिडिओ बनवते आणि बहुधा तरी मी सकाळीच व्हिडिओ बनवते. त्याच्यामुळे माझं काम ना एकदम सोपं होतं आणि मग अपलोडिंगसुद्धा दिवसाचे बरोबर ज्या त्यावेळेस होऊन जाते एडिटिंग करून. तर आय होप तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. आणि माझं बाळ ना खूप सपोर्टिव्ह आहे. तसं तो खोडकर आहेच पण त्यांनी झोपला ना की मग मला थोडासा टायमिंग पण भेटतो आणि जर नाही झोपला तर तो आजकाल ना समजून घेतो आहे मला की काहीतरी मम्मा मोबाईलमध्ये करते आहे आणि आपण काहीतरी करत बसावं दुसरं असं पण त्याचं काहीतरी चालू असतं. आणि कधी कधी नाहीच मग आलं जवळ की मग दिवसभर मला सोडत नाही असं करतोच. तर असो, तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तर तुम्हाला मिळालंच असेल. तर असे एक एक करून ना मी पराठे लाटून घेत होते आणि त्याच्यावरती तीळ लावून गार्निश करून मग मी पराठे शेकत होते. आणि जो शेकलेला पराठा आहे तसंच मी त्या दोघांना खायलासुद्धा गरमागरम देत होते सर्व करून. तर हे पराठे तुम्ही ना दहीसोबत, लोणच्यासोबत किंवा कोणत्याही सॉससोबत, म्हणजेच आपला टमॅटो केचप असतो त्याच्यासोबत जर खाल्लं ना तर खूप छान लागतो.
तर अशा प्रकारे सगळे पराठे मी करून घेतले, मस्तपैकी असे शेकूनसुद्धा घेतले. आता मग वेळ आलेली आहे चहा ठेवण्याची. तर दिवसातून एकदा तरी मला चहा आवडतोच. मी दुपारी जरी एकदा नाही भेटला ना, म्हणजे संध्याकाळचा चहा जरी नाही भेटला ना मला, तरी काही हरकत नाही. पण सकाळचा चहा ना अलीकडे तर मला घ्यावासाच वाटतो, का तर मग तरोताजा असं फीलिंगच येत नाही. चहा मी कमीच पिते, कारण पूर्वी मला चहा हा प्रकार आवडतच नसायचा, कारण तर दूध हा प्रकार मला आवडत नाही म्हणून. पण जसं मी हॉस्टेलला राहिले, परत मी जॉब केला, तर तिथे ना थोडंसं चहा माझ्या इतरांसोबत पिण्यात वगैरे आलेला आहे. त्याच्यामुळे मला थोडंसं सकाळी सकाळी ना चहाची क्रेविंग होतेच, म्हणून मी सकाळचा चहा फक्त घेते. संध्याकाळचा ना जर कर म्हटले तरच आमचा चहा संध्याकाळी होतो, नाहीतर होत नाही. तर मी तुम्हाला नाश्त्याचे असे वेगवेगळे प्रकार दाखवते. ते तुम्हाला बघण्यासाठी आवडत आहेत का, मला हे नक्कीच कमेंट करून सांगत चला. आणि तुमच्या कोणत्याही प्रश्नाचे काही उत्तर तुम्हाला हवे असतील तर मला तुम्ही प्रश्न विचारत चला, मी तुम्हाला नक्कीच उत्तर देत जाईन. आता इथे बघा, मी पराठ्यासाठी थोडंच पीठ मळलं होतं, त्याच्यामुळे जेमतेम 7 पराठे त्याचे करून झाले होते माझे. आणि आहूंसाठी तर मी आजकाल डाएट रुटीन प्लॅन करते, त्याच्यामुळे नाचणीचे पराठे, असं मूग डाळीचा पराठा आणि आणखीन काही तुम्हाला दाखवेनच सकाळच्या रुटीनमध्ये माझ्या. तर इथे माझा चहा पण रेडी झाला आहे. तर आमच्या दोघांसाठी मी चहा पण गाळून घेतला. आणि मग ही आता प्लेट ना माझी आहे पराठ्याची. तर मी एकटीच नाश्ता करायची राहिलेली आहे. त्या दोघांचा तरी नाश्ता गरमागरम खाऊन झालेला आहे. तर शेवटी मी करायला घेतलं आहे. तर अशा प्रकारे माझे पराठे तयार करून झाले होते. बघा किती सुंदर वाटत आहेत. चला तर या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.